नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहोत. ह्या व्हॅकन्सी आहे CRPEFची व्हॅकन्सी निघाली आहे, म्हणजेच नर्सिंग असिस्टंट म्हणून निघालेली आहे व्हॅकन्सी 2026ची. ह्याच्यामध्ये 1121 पोस्ट आहेत. आता हे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. आपण ह्याचं क्वालिफिकेशन, पेमेंट, सॅलरी किती आहे आपल्याला ती आणि आपले रायटिंग एक्झाम आहे का इंटरव्ह्यू आहे, आपण हे सगळं बघणार आहेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ह्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ANM, GNM, BSc नर्सिंग जे काही पास आउट झालेले कॅन्डिडेट आहेत ते हे फॉर्म अप्लाय करू शकता. CRPF नर्सिंगचं असिस्टंट नोटिफिकेशन पडलेली आहे याची, तर ह्याला अप्लाय करू शकतो आपण असं सांगितलेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट कोणती आहे, अप्लाय करायची डेट कोणती आहे आपली आणि हाऊ टू अप्लाय, आपण अप्लाय कसं करायचं आहे ते फॉर्म, सॅलरी, नंतर आपलं पेमेंट स्केल किती असणार आहे, सिलेक्शन प्रोसेस, जॉब लोकेशन आणि नंबर ऑफ वॅकन्सी हे आणि त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट डेट कोणते कोणते आहेत, आपण हे सगळे इन डिटेलमध्ये आता बघूयात. आता ह्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन नेम सांगितलेलं आहे सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच CRPF. आता पोस्ट डिटेलमध्ये सांगितले नर्सिंग असिस्टंट म्हणून आहे, असिस्टंटचं आपल्याला ते नर्सिंगचं जॉब आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 1121 आहे त्या ठिकाणी आणि एज लिमिटेशन 21 ते 35 वर्षापर्यंत आपण हे सगळे फॉर्म भरू शकतो. आता ह्याच्यामध्ये सॅलरीचं सांगण्यात आलेलं आहे की सॅलरीचं 44,900 इतकी सॅलरी असणार आहे पर मंथला आणि नोटिफिकेशन रिलीज झालेली डेट आहे 11/4/2026ला रिलीज झालेली आहे. अजून ह्याचे फॉर्म्स निघाले नाहीत, फक्त डेट रिलीज केलेली त्यांनी. आणि ॲप्लिकेशन स्टार्टिंग फॉर्म सांगितलं आहे लास्ट वीक ऑफ जुलै, म्हणजे ह्या जुलैच्या लास्ट वीकमध्ये आपल्याला ते फॉर्म भेटणार आहेत. आणि त्याची क्लोजिंग डेट सांगितलेली आहे ऑगस्ट 2026, म्हणजे ऑगस्टमध्ये ते लास्ट वीकमध्येच त्यांनी किंवा ऑगस्टमध्ये कोणत्याही वीकमध्ये ते काय करणार आहे, क्लोजिंग डेट टाकणार आहेत. त्याच्यानंतर ते एक्झामची डेट सांगणार आहेत, कोणती अपकमिंग डेट आहे ती आपली. नंतर हिअरिंग प्रोसेसमध्ये आपल्याला ती रायटिंग टेस्ट द्यायची आहे, एक टेस्ट ठेवणार आहे, ती टेस्ट द्यावं लागेल त्यांची ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला ते बोलवणार आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण बघूयात ॲप्लिकेशन फॉर्म मोड, हे ऑनलाईन मोड आहे, आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. जॉब लोकेशन याच्यामध्ये ऑल ओव्हर ऑफ इंडियामध्ये आहे, कंट्री आपली इंडियाचे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये रायटिंग टेस्ट आहे, डॉक्युमेंट आहेत आणि व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट्स आपल्या. आणि ही त्यांची वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की नोटिफिकेशन आलेले आहे, डेट रिलीज झाली का नाही ते आपण बघू शकतो. आता आपण याच्यामध्ये बघूया CRPF नर्सिंग असिस्टंट म्हणजे 2026ची व्हॅकन्सी आहे. याच्यामध्ये इलिजिबिलिटीची क्रायटेरिया काय आहे पोस्टनुसार आपण ते बघूयात. पोस्ट नेम आहे, त्याच्यानंतर इलिजिबिलिटीची क्रायटेरिया आहे, नंतर व्हॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये नाही का असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून आहे, म्हणजेच नर्सिंग असिस्टंट. याच्यामध्ये 12वी पास पाहिजे, GNM BSc नर्सिंग हे कम्प्लीट पाहिजे. याच्यामध्ये 210 पोस्ट आहेत. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल म्हणून आहे नर्सिंग असिस्टंटचं, GNM BSc कम्प्लीट पाहिजे, 140 पोस्ट आहे त्याचे. त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल ANM सिस्टर पण आहे त्याच्यामध्ये 12वी पास पाहिजेत, ANM कम्प्लीट पाहिजे, त्याच्यामध्ये 3 पोस्ट आहेत. कॉन्स्टेबल नर्सिंग असिस्टंट्स म्हणून आहे ANM GNM BSc नर्सिंग, याच्यामध्ये 768 पोस्ट आहेत. असे टोटल 1121 पोस्ट आहे त्याच्यामध्ये आणि सगळे आपले नर्सिंगचेच निघालेले आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण बघूयात एज लिमिटेशन आपलं काय आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये एज लिमिटेशन त्यांनी 21 ते 35 वर्षापर्यंत आपण कोणीही भरू शकतो असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये एज लिमिटेशन सगळ्यांना सेमच दिलेलं आहे. त्यानंतर सॅलरी बघूयात आपण. CRPF नर्सिंग असिस्टंटची सॅलरी काय असणार आहे ते बघूत. पोस्टनुसार यांनी सॅलरी डिसाईड केलेली आहे. असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणजेच नर्सिंग असिस्टंटची सॅलरी असणार आहे 29,200 ते 92,300, म्हणजे लेवल ह्याची पेची
5व्या पेवरती लेवल देणार आहेत. त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबलचं पेमेंट आहे 25,500 ते 81,100. कॉन्स्टेबल ANMचं पेमेंट आहे 25,500 ते 81,100. कॉन्स्टेबल नर्सिंगचं आहे फक्त 21,700 ते 69,100 इतका पेमेंट आहे यांना. प्रत्येकाचं लेवलनुसार आहेत. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण बघूयात इम्पॉर्टंट डेट. परत एकदा ह्याच्यामध्ये रिवायझर करायला सांगितलं त्यांनी रिव्हिजनचं. त्याच्यामध्ये नोटिफिकेशनची डेट पडली होती आपल्याला जुलैमध्ये. त्याच्यानंतर स्टार्टिंग डेट आहे ॲप्लिकेशनची लास्ट वीक ऑफ जुलै. लास्ट डेट अप्लाय करायचं आपल्याला त्यांनी सांगितले ऑगस्टमध्ये आहेत, पण या ठिकाणी लेटर म्हणून सांगितलं आहे. ॲडमिट कार्ड पण ऑनलाईनच येणार आहे ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपली एक्झाम जी राहणार आहे ती CBT टेस्टच्या नुसार असणार आहेत. त्याचे नोटिफिकेशन पडणार आहे आणि रिझल्ट पण आपल्याला ऑनलाईनच दिसणार आहे. त्याच्यानंतर हाऊ टू अप्लाय सांगितलं. ह्या ठिकाणी अप्लाय कसा करायचा आहे आपल्याला ही वेबसाईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म बघायचा आहे. ऑनलाईन आल्यावरती आपल्याला त्याच्यावरती अप्लाय करायचं आहे. कॅन्डिडेटनी क्लिक हरमध्ये जायचं आहे आणि फॉर्म ओपन झाल्यावरती आपलं त्या ठिकाणी व्यवस्थित ओपन केल्यानंतर आपले डिटेल्स इन्फॉर्मेशन फुलफिल करायचे आहेत. जे रिअल आहे डिटेल्स तेच इन्फॉर्मेशन टाकायचे आहेत आणि आपला फॉर्म नंतर सबमिट करायचा आहे. डॉक्युमेंट वगैरे मार्कशीट वगैरे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी फीजचं स्ट्रक्चर काही सांगितलेलं नाही आहे. फीजचं स्ट्रक्चरचं पण परत एकदा नोटिफिकेशन पडणार आहे या ठिकाणी. त्यानंतर काही सिलेबस सांगण्यात आलेला आहे या ठिकाणी. सिलेबसमध्ये आपलं पूर्ण नर्सिंगचं होल सिलेबस येणार आहे. नर्सिंग मॅनेजमेंट, मेंटल हेल्थ, बेसिक इन्फॉर्मेशन ऑन नर्सिंग सब्जेक्ट, सायकोलॉजी, ड्रग स्टोअर मॅनेजमेंट, इन्व्हायरमेंटल हायजीन, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, मायक्रोबायोलॉजी, मेडिकल सर्जिकल नर्सिंग आणि कॅम्प्युटर इन नर्सिंग. याच्यानंतर आहेत अजून. त्यानंतर ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री दिलेलं आहे या ठिकाणी परत वेळेस. नंतर मिडवायफरी अँड गायनेकॉलॉजिस्ट नर्सिंग, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसिस्ट, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, फंडामेंटल ऑफ नर्सिंग, फार्माक्युटिकल केमिस्ट्री, इन्व्हायरमेंटल हायजीन. अशा पद्धतीने हे आपल्याला सिलेबस दिलेला आहे. या सिलेबसनुसारच आपल्याला सगळं येणार आहे. त्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्डसाठी ते आपल्या वेबसाईटवरती टाकणार आहेत की ॲडमिट कार्ड कधी येणार आहे, काय येणार आहे. आणि सिलेक्शनची प्रोसेस ही आपली रायटिंग टेस्ट एक्झाम आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2च प्रोसेसनुसार आपली त्या ठिकाणी एक्झाम असणार आहे. आणि रिझल्टसुद्धा आपल्याला हे ऑनलाईनच पडणार आहे ह्या ठिकाणी. ही आजची आपली वॅकन्सी होती CRPF नर्सिंग असिस्टंटची 2026ची वॅकन्सी होती. याच्यामध्ये 1121 पोस्ट आहे. त्याच्यामध्ये अप्लाय ऑनलाईन करायचं आहे. आणि हे सर्वांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन याच्यामध्ये GNM, ANM, BSc नर्सिंग हे सर्वही अप्लाय करू शकतात. त्याच्यामुळे वॅकन्सी चांगली आहे, सर्वांनी अप्लाय करावे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.